मुंबईच्या भविष्यातील पाण्याची वाढती गरज लक्षात घेऊन महानगरपालिकेने महत्त्वाकांक्षी गारगाई धरण प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी हालचाली वेगवान केल्या आहेत। या प्रकल्पाअंतर्गत धरण बांधणे, बोगदा तयार करणे आणि इतर तांत्रिक कामांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया महानगरपालिकेने सुरू केली आहे। गारगाई धरण प्रकल्पाला नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली असून या प्रकल्पाला आता वेग येणार आहे। जी गावे प्रकल्प बाधित होणार आहेत त्यांना मोबदला देखील दिला जाणार आहे। पाहुयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी जाधव आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। मुंबईची वाढती पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी गारगाई धरण प्रकल्पाला नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिली असून या प्रकल्पाला आता वेग येणार आहे। या प्रकल्पामुळे जी गावे आणि कुटुंबे बाधित होणार आहेत त्यांचे पुनर्वसन मुंबई महानगरपालिका करणार असून या ग्रामस्थांना भरघोस मोबदला देखील दिला जाणार आहे। एक रकमी पुनर्वसन भत्ता, बाधित जमिनीच्या 5 पट मोबदला, प्रत्येक कुटुंबाला 250 चौरस मीटरचा भूखंड, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी अशा स्वरूपात हे नुकसान भरपाई दिली जाणार आहे। मुंबईच्या पाणी पुरवठ्यात वाढ करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने गारगाई धरण बांधण्याचे ठरवले आहे। मुंबईपासून जवळ असलेल्या पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील ओगदे गावानजीक गारगाई नदीवर हे धरण बांधण्यात येणार आहे। या प्रकल्पामुळे ओगदे खोडगे हे गावे पूर्णतः बाधित होणार असून तिळमाळ, पाचघर, फणसगाव, आमले ही गावे अंशतः बाधित होणार आहेत। गारगाई प्रकल्पामुळे एकूण 480 हेक्टर क्षेत्र बाधित होणार आहेत। गारगाई धरणासाठी 426 हेक्टर खाजगी जमीन पालिकेला खरेदी करावी लागणार आहे। धरणासाठी बाधित होणाऱ्या 6 गावांचे देखील देवळी गावात स्थलांतर करण्यात येणार आहे। मुंबईला अतिरिक्त पाणी उपलब्ध व्हावे याला कुणाचाच विरोध नाही, परंतु गारगाई धरण प्रकल्पात 3 लाखांहून अधिक झाडे बाधित होणार आहेत। 6 गावांचे पुनर्वसन करणार, कुटुंबियांना पालिकेच्या सेवेत नोकरी देणार याचं काही स्पष्टीकरण नाही। भविष्यात पाऊस लांबणीवर पडला तर धरण कसं भरणार? विशेष म्हणजे गारगाई धरण प्रकल्पाचे काम सुरू होण्याआधीच खर्चात वाढ होत असून भविष्यात आणखी वाढ होणार नाही याची शाश्वती कोण देणार, असा सवाल काँग्रेस व उद्धव ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी यावेळी केला आहे। तर आदित्य ठाकरेंनी देखील या प्रकल्पाला विरोध केला आहे। गारगाई धरणातून कॉन्ट्रॅक्टरचा विकास करायचा आहे अशी टीका आदित्य ठाकरेंनी सरकारवर केली होती। मात्र गारगाई धरण प्रकल्पाला नुकतीच स्थायी समितीने मंजुरी दिल्याने या प्रकल्पाला आता वेग मिळणार आहे। या धरणामुळे बाधित गावांचे आणि ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याचा खर्च मुंबई महापालिका उचलणार असून त्याकरिता ग्रामस्थांना भरघोस मोबदला देखील दिला जाणार आहे। याबाबतची माहिती प्रशासनाने स्थायी समितीला सादर केली आहे। या प्रकल्पामुळे सुमारे 619 कुटुंबे बाधित होणार आहेत। भूसंपादन व पुनर्वसनाचा खर्च मिळून पालिकेला 275 कोटींचा खर्च येणार आहे। प्रकल्प बाधितांना काय मोबदला मिळणार पाहूयात। प्रकल्पामुळे बाधित खासगी मालकीच्या क्षेत्रात भूसंपादनासाठी 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार बाजारभाव दराच्या चौपट व 2017च्या राज्य सरकारच्या निर्णयानुसार अतिरिक्त 25% म्हणजेच एकूण 5% इतका मोबदला देण्यात येणार आहे। राज्य सरकारच्या धोरणानुसार प्रत्येक कुटुंबाला कमाल 250 चौरस मीटर इतका भूखंड तसेच पंतप्रधान आवास योजनेनुसार बांधकामाची एकूण रक्कम 2 लाख देणार। प्रकल्पासाठी भूमिहीन होणाऱ्या भूधारकाला किमान 1 एकर सिंचित जमीन देणार। कुटुंबातील एका सदस्याला नोकरी किंवा 5 लाख किंवा 4.80 लाख रुपये, 20 वर्षांसाठी प्रतिमाह रक्कम ही 2000 रुपये दिली जाणार। प्रकल्प क्षेत्रातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या प्रत्येक विस्थापित कुटुंबाला एक रकमी 50,000 रुपये दिले जाणार। गुरांसाठी गोठा, किरकोळ दुकाने यासाठी जागा प्रति कुटुंब 25,000 रुपये, छोटे व्यावसायिक यांना एक रकमी 25,000 रुपये दिले जाणार। एक रकमी पुनर्वसन भत्ता प्रतिबाधित कुटुंब 50,000 रुपये दिले जाणार। मुद्रांक व नोंदणी शुल्काचा संपूर्ण खर्च मुंबई महापालिकेतर्फे होणार आहे। पालघरच्या वाडा तालुक्यातील ओगदे गावाजवळ गारगाई नदीवर हे धरण बांधण्यात येणार आहे। नैसर्गिक झरा असलेल्या गारगाई पाणी प्रकल्पाला गती देणं आवश्यक आहे। यासाठी मुंबई महापालिकेतील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रकल्प पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे। जेव्हा हा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी सादर करण्यात आला तेव्हा वाटाघाटीनंतरही प्रकल्पाचा खर्च महानगरपालिकेच्या अंदाजित दरापेक्षा 8.98% जास्त होता।
या प्रकल्पातून मुंबईकरांना 440 दशलक्ष लिटर पाणी मिळण्याची अपेक्षा आहे। यामुळे हा प्रकल्प एक महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वपूर्ण प्रकल्प ठरतोय। तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।